चला मुलांनो, आली गोष्ट सांगणारी आजी. आणि आज आजी तुम्हाला एक खूप छान गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे अति तेथे माती. तर चला भेटूया आपण आपल्या कथेतल्या नायकांना म्हणजेच हिरोला आणि त्याच्या भोवती असणारी ही गोष्ट पाहूया. माझं नाव सदा दुःखी. मी नेहमी दुःखीच असतो, कारण देवाने फक्त एकच डोळा मला दिला आहे आणि तो देऊनही काहीच उपयोग झालेला नाही. मला तर दिसतच नाही. मग मी रोज बस स्टँडवर बसतो आणि मोठ्या मोठ्याने गाणं म्हणतो आणि मग लोक माझ्या ताटलीमध्ये 1, 2, 3 रुपये टाकतात आणि मग मी जेवढे पैसे जमा होतात त्या पैशांचं काहीतरी घेतो विकत, चहा बिस्किट वगैरे आणि खातो. पण हे असं किती दिवस चालणार? देवा, अरे देवा, तुला माझी कीव येत नाही का रे? सदा दुखी, अरे दुखी नको होऊस. मी आहे ना, मी प्रसन्न झालो बाळा तुझ्यावर. काय हवे आहे? माग माग, तुला काय पाहिजे? देवा, तुला द्यायचंच असेल तर या आंधळ्याला 1 डोळाच देऊन टाक रे. दुसरं काही नको, मला 1 डोळा दे, फक्त 1 डोळा दे. बाळा, मी तुला डोळा नाही देऊ शकत, पण दुसरं काहीतरी माग. म्हणजे पैसे माग, सोनं माग, हिरे माग, दागिने माग, ते मी देऊ शकतो, पण मी तुला डोळा नाही देऊ शकत. काय रे देवा, तू पण माझी मदत नाही करू शकत? त्या पैशांना, त्या दागिन्यांना, त्या हिरे जवाहरातला घेऊन काय करणार आहे मी? मला तर डोळाच हवा होता. आता तू डोळा नाही देऊ शकत तर आणि मी कसा सुखी होणार सांग बरं? मी नेहमीच सदा दुखीच राहणार. देव भेटूनही मला दिसला नाही, देवाने भेटूनही मला काहीच दिलं नाही. असं कसं रे देवा? सदा दुखी, दुखी नको होऊस रे. काहीतरी माग, मी देतो ना तुला. बरं देवा, तुला काही द्यायचंच असेल तर मग मला खूप खूप पैसे दे, म्हणजे मला इथे भीक मागायला बसावं लागणार नाही. सदा दुखी, तुला सुखी होण्यासाठी मी पैसे द्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. मी दिलेले पैसे जमिनीवर पडता कामा नये, नाहीतर त्याची माती होऊन जाणार. तुला पाहिजे आहेत तेवढेच माग. तुझ्या हातून एकही पैसा खाली पडला तर तो तुला उचलता येणार नाही, कारण तो माती होऊन जाणार. देवा, त्याची काळजी तू नको करू. माझी झोळी खूप मोठी आहे. तू फक्त पैसे दे, पैसे दे. अरे अशा प्रकारे देव सदा दुखीला खूप पैसे देतो. मग मुलांनो, तुम्हाला काय वाटलं असेल? आता सदा दुखी खूप खुश झाला असेल आणि आता पुन्हा तो कधीच बस स्टँडवरती भीक मागताना दिसणार नाही, देवाच्या एखाद्या मंदिरासमोर भीक मागताना दिसणार नाही. असंच वाटलं असेल ना तुम्हाला? नाही, तो दुसऱ्याच दिवशी तिथे देवाच्या मंदिरासमोर भीक मागताना लोकांना दिसला. तर का बसला असेल? चला त्यालाच विचारूया. देवाने तर खूप सारे पैसे दिले होते मला, पण देवाने सांगितलं होतं एकही पैसा जमिनीवर पडला तर तो माती होऊन जाणार. मी खूप लालची आहे. मी खूप पैसे मागितले, माझी झोळी फाटली आणि सगळे पैसे माती माती झाले. मी आज पुन्हा इथे भीक मागायला बसलो आहे आणि मुलांनो, मला समजलं आहे, अति केलं की त्याची मातीच होते. माझी सुद्धा देवाने इच्छा पूर्ण केली, पण माझ्या लोभामुळे मातीच झाली. मुलांनो, म्हणून कधीच लोभ करू नका. देवाने जेवढं दिलं आहे त्याच्यातच सुखी राहा, कारण अति केलं तर त्याचं मातीच होतं.